हे गाईज कसे आहे तुम्ही तर मला अवगत असाल तुमचीच लडकी पायल पालांडे आणि मी लाईव्ह आलेली तसं पण सांगितलं होतं की मी लोणावळा जाते. सो आता मी लोणावळ्याला सो बघूया. तेजस तर येतोय आणि रॉकी इथे बसलाय आणि ही बघा. सो आता वैशू भेटेल त्यानंतर आम्ही सगळे निघू आणि बघूया पुढे काय होतं. स्टेटनला सीट पुढे कर रॉकी, बॅग मागे टाकायला. सो गाईज वेलकम टू लोणावळा. चलो. खूप गरम होते कापूर आता रात्री घेऊन गॉगल लावतो. मी सांगते की आंधळा असतो तो गॉगल लावतो. राईट राईट बरोबर नाही. गाईज माऊ पण आली आहे. माऊ पण येणार आहे लोणावळ्याला. माऊ पण येणार आहे. ए माऊ एवढं बाहेर नाही, एवढंच ये इकडे. हे बोलते सारखे हात लावू नका. ए माऊ कल्ला. सो गाईज आता आलो आम्ही चाय पियायला आणि हे लोक तिकडेच आहेत. या लोकांचा प्लॅन काय होतोय माहिती नाही. बघूया आता. नूडल्स पाहिजे. नूडल्स हेच रात्रीचे वाजले 3 आणि एक कोण नूडल्स खातो. कोण तेजस पाल बॅग का लावले दाखव जरा बॅगेत काय. माऊ आहे. माऊ गाईज माऊ. लिली किली दर गाईज. लिली आहे. लिली आहे. पिली. आता हे चालतं का. लिली आहे पिली पिली. लिलीचा कलर पिली. बघ तरी. कलर पिली. फायनली इथे थांबलोय आता. काय खाणार आहे काय माहिती. दादाच खाणार आहे आम्ही ते नाही. ए माऊ शोधते ती कुठे आलोय कुठे काय करतायत लोक. आणि इन लोग देखो क्या चालू है. ये खाने वाला है अभी. रात्रीचे वाजले 3:30 तरी ह्याला खायचंय नूडल्स. एवढ्या रात्रीचे कोण खात काय. मला तर तिथे चहा पण पित असेल पण चहा पण नको वाटते की. ए माऊ कशी बघते बघा ना सगळ्याला मस्त. गाईज काही दिसत नाही आता. असं वाटते ते हे तो. गाईज हे बघा काहीच दिसत नाहीये. काहीच पूर्ण धुके धुक आणि कसला भारी व्ह्यू वाटतो. आणि एवढं गार हवा लागते त्यामध्ये. खूप भारी वाटतंय. जे पाहिजे होतं मनापासून ते असं वाटते भेटलं बाबा फायनली. चलो उतरो. इथे तो अंदर बैठ के कैसे देख रहे हैं हम. सो गाइस आता फायनली इथून जातोय आम्ही त्या साईडला. बघू पुढे मागे काय करतोय. हे लोकांची अशी भांडणं चालू असतात. असे भांडतात हे लोक नुसते भांडखोर. आणि हा फोटोच्या पाठी येडा काय पण बोलत असता. असं कसं काय पण बोलत असत. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये. गाईज ब्लश बघा सकाळ. सो गाईज आता आम्ही जातोय भुशी डॅम्पला. भुशी गाईज तिकडे पाणी वगैरे ते काही नाही आहे. बट तरी आम्ही जातोय तर बघू तरी कसं वाटतंय वगैरे. कारण फर्स्ट टाईम आलं तर म्हटलं जाऊन येऊ म्हणजे नेक्स्ट टाईम कसं समजेल तरी. भुशी डॅम्पला ते बघा दिसतंय तिकडे समोर.
ह्यानं सगळ्यांना जीवावर आलं जायला. गाईज हे बघा, इथून असं पाणी येतं वरून पूर्ण, इथून येतं आणि इथून पूर्ण तिकडे खालपर्यंत जातं. गाईज हे बघा उशिरांचं. इथलं पाणी तिकडे खाली जातं. सगळ्यात जस्ट इथून निघू आणि मणी बघा मस्त फिरते. आणि काहीच मला एक बोलायचं होतं की कोणाला भाडे म्हणजे कुठे जायचं असेल, गावी म्हणा किंवा कुठे फिरायला फॅमिली फंक्शन असेल किंवा कुठेही जायचं असेल तर आमची गाडी आहे, त्याच्यासाठी डायरेक्ट कॉल करा. संचिता टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी आत्ता पण तुम्हाला दाखवते, वेट. हे बघा, या नंबरवरती कॉल करा आणि खालच्या नंबरवरती व्हॉट्सॲप नंबर. कुठेही जाईल, कुठेही. एर्टिका आहे, 7 जण बसू शकतात. Guys, this view and Maggie. आता खाऊ. अंशु क्या हो गया? गाईज नेक्स्ट डे चालू झाला आहे आणि मी जाते आता मठामध्ये. माझी फुल ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग काय बघायची, नॉर्मल कुर्तीच घातले. सो कंटिन्यू राहा, पुढे भेटू. गाईज आज सानियाने आली, मी एकटीच जाते. मग इथे आमच्या इथे जवळपासच मठ आहे, सो जाऊन येते. कंटिन्यू राहा. आता आरती चालू आहे गाईज. खूप गर्दी आणि खूप लाईनसुद्धा लागले. आत्ताच जस्ट मठात जाऊन आले. म्हणजे खूप गर्दी होती, त्यामुळे मला व्लॉग घ्यायला म्हणजे शूट करायला भेटलंच नाही. आणि थोडंसं 1-2 क्लिप मी घेतल्या तेव्हा. आता जस्ट घरी आल्यानंतर ब्राव बघा कसा बसलाय. त्याला नुसतं कोण बाहेर गेलं की नुसता कंटाळा येतो, नुसता आहे ना ब्राव, कंटाळा आलाय. आणि गाईज मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी आधी पण सांगितलं आहे की कोणालाही म्हणजे गाडी वगैरे हवी असेल, तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्स लोक जात असेल तर गाडी भाड्याने हवी असेल किंवा मग बुक करायची असेल, दादा चालवत असेल, सो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हे बघा, हा व्हॉट्सॲप नंबर आहे खालचा आणि वरती कॉलिंग नंबर आहे. सेवन सीटर गाडी आहे. ड्रायव्हरला पकडून 6 जण बसू शकतात. कुठेही जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आणि काही असेल तर मला DM सुद्धा करू शकता तुम्ही इंस्टाला, मी दादाला सांगेन. सो इथेच मी ब्लॉग एंड करते. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी खूप लेट ब्लॉग पोस्ट करते कारण एडिटला कोणीच नाही आहे आणि मी एकटी काढून पण छोटा म्हणजे ब्लॉग तर छोटा झालेला हा, त्यामुळे मी कंटिन्यू केला. मठात जायचं ते. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर करा, अजिबात नसेल. सो बाय.